नमस्कार, आपण पाहता रोकठोक आणि रोकठोकमध्ये आहेत महाविकास आघाडीचे पाटण विधानसभा मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार हर्षद कदम. दादा नमस्कार. नमस्कार. जय खरं महाराष्ट्र. तर रोकठोकमध्ये तुमचं स्वागत. आमचे रोकठोक 6 प्रश्न असतील, आपले रोकठोक 6 उत्तर असतील. दादा, तुमचं अभिनंदन की तुम्ही पाटण विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार आहात. पुढची दिशा कशी? प्रथमतः मी वंदनीय शिवसेना प्रमुखांना अभिवादन करतो आणि पक्षप्रमुख उद्धव साहेब, आदित्य साहेब यांचे आभार मानतो की त्यांनी मला इतकी मोठी संधी उपलब्ध करून दिली. आणि पुढचं आता ज्या प्रकारे मी आक्रमकतेने गेली 2.5 वर्ष आमच्या तालुक्यातल्या राजकारणावरती सतत माझं जे बोलणं किंवा काम चालू आहे, त्याच पद्धतीने निवडणूकसुद्धा मी आक्रमकतेने लढणार आणि जनतेसमोर यांचा भ्रष्टाचारांचा बुरखा फाडून तालुक्याला जे काही गरज आहे महाविकास आघाडीच्या माध्यमातून ती देण्याचा आणि ती सांगण्याचा प्रयत्न करणार. हर्षद दादा, तुमच्यासमोर शंभूराज देसाईंचं आव्हान आहे, कसं पेलणार? आव्हान वगैरे काही नाही आहे. आव्हान आम्हा शिवसैनिकांच्या जीवावरतीच त्यांनी इतकी वर्ष सत्तेची फळं चाखली आणि आता ती सत्ता शिवसैनिकांच्या ताब्यात घेण्याची ही वेळ आहे. त्यामुळे आव्हान वगैरे आम्ही काही मानत नाही. ठीक आहे, त्यांचा गट आहे किंवा ते एक राज्याचे मोठे मंत्री आहेत, पण शिवसैनिक हा सचोटीनं भांडणारा आणि ताकदीनं लढणारा असतो. तो सगळ्या आव्हानांचा सामना करतच इथपर्यंत आलेला असतो. त्यामुळे आव्हान हे काही त्यासाठी नवीन नाही. प्रचाराचे कोणते प्रमुख मुद्दे असतील पाटण विधानसभेमध्ये? प्रचाराच्या प्रमुख मुद्द्यांमध्ये पहिली गोष्ट तर तालुक्यामध्ये जो भ्रष्टाचार गेली 2.5 वर्षात झाला तो प्रमुख मुद्दा आहे. रोजगार निर्मिती झाली नाही, लोकांच्या हाताला काम दिलं गेलं नाही, असे वेगवेगळे मुद्दे आहेत. आणि त्याच्यानंतर शिवसेना म्हणून उद्धव साहेबांच्या मार्गदर्शनाखाली, आदित्य साहेबांच्या मार्गदर्शनाखाली मुंबई महापालिकेसारख्या ठिकाणी जे काम झालं, जे महाराष्ट्रात 2.5 वर्षात मुख्यमंत्री साहेब उद्धव साहेब असताना झालं, त्याच कामाची प्रतिची पाटण विधानसभेत कशी देणार आहे हिची मांडणी आपण लोकांसमोर करणार. मध्यंतरी मोर्चामध्ये तुम्ही मोठा आरोप केला होता की इथं भ्रष्टाचाराचं मोठं रॅकेट आहे, काय नक्की? निकृष्ट दर्जाची प्रचंड मोठी कामं तालुक्यामध्ये भयंकर झाली. गावोगावी कोट्यावधीचे फ्लेक्स लावले गेले आणि त्या फ्लेक्सवरची कामं ही फक्त फ्लेक्सवरच आहेत आणि खाली जी कामं झाली तर वास्तविकता जमिनीवरती ती सगळी निकृष्ट आहे, त्याचे पुरावे दिले गेले. आणि हे प्रचंड मोठं रॅकेट म्हणजे सत्तेतनं पैसा आणि पैशातनं सत्ता हे समीकरण. आणि आताची ही निवडणूक ही हुकुमशाही किंवा भांडवलदार म्हणतो किंवा पैसेवाला याच्या विरुद्ध एक सामान्य शिवसैनिक ही अशी लढाई असणार आहे. आता एबी फॉर्म तुम्ही काल घेऊन आलेला आहात मातोश्रीवरून, कधी अर्ज भरताय? साधारणतः 28 तारखेला अर्ज भरायचं आमचं नियोजन आहे. आज पदाधिकाऱ्यांची आता बैठक आहे सगळ्यांची. पुढचं सगळं नियोजन करण्यासाठी थोड्या वेळात बैठकीला सुरुवात होईल आणि आम्ही सगळे ताकदीने अर्ज भरायचं 28चा मानस आहे. 28ला पण अर्ज भरायचं. महाविकास आघाडीचे काल म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारांची गटाची बैठक झाली काल कार्यकर्त्यांची. त्यांचं म्हणणं आहे की सत्यजी पाटणकर यांनी अपक्ष लढावं. तर तुम्हाला साधारण तुम्ही काय आव्हान कराल या कार्यक्रमात? वास्तविकता त्यांच्या कुटुंबामध्ये म्हणजे माझे त्या कुटुंबाशी मोठ्या दादांशी असतील किंवा बच्चू दादांशी असतील माझे चांगले वैयक्तिक संबंध आहेत. इतके वर्ष त्यांच्या कुटुंबात राजकीय वारसा असल्याकारणानं कार्यकर्त्यांची अपेक्षा असणं स्वाभाविक आहे. पण महाविकास आघाडी म्हणून जो निर्णय आता झालेला आहे वरिष्ठ नेत्यांचा, आदरणीय उद्धव साहेबांचा, पवार साहेबांचा, काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी मिळून हा निर्णय जो घेतलेला आहे त्याचं ते पालन करतील. कारण ते सुद्धा अडचणीच्या काळात पवार साहेबांसोबत थांबलेले आहेत. निष्ठावंत म्हणून त्यांची सुद्धा एक ओळख आहे. कार्यकर्त्यांच्या भावना आहेत. पण मी सुद्धा वैयक्तिक त्यांना भेटून विनंती करणार आहे की आपला विरोधक, आपला शत्रू कोण आहे हे ओळखून आपल्याला त्याचं नामोहरम करू. आपल्यातले जे काही मतभेद किंवा मतभेद नाहीच आहेत, पण जे काही अपेक्षा असतील त्या महाविकास आघाडीच्या वरिष्ठ नेत्यांकडे मांडून आपण आपले प्रश्न सोडवून घेऊ. खरं तर आठवण येते ते लोकसभेच्या निवडणुकीसाठी. लोकसभेला निवडणुकीला शशिकांत शिंदे होते, तुम्ही अग्रभागी होता, खरं तर फ्रंटला होता तुम्ही. ती परतफेड करण्याची तर वेळ आलेली आहे का राष्ट्रवादीला? नाही, स्वाभाविकच आहे. आमच्या सर्व शिवसैनिकांची ती अपेक्षा आहे. कारण गेल्या 2.5 वर्षामध्ये जेव्हापासून ही फुटी झाली, पक्षफुटी झाली, ही गद्दारी झाली, त्यावेळेपासून मी प्रत्येक वेळी रस्त्यावर उतरून लढलेलो आहे, सभा घेतलेल्या आहेत, भांडलेलो आहे. त्यावेळी त्यांच्यासाठी ज्या ठिकाणी जिथं राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ज्या ठिकाणी निवडणुका असतील, मग ती बाजार समिती असेल, ग्रामपंचायत असेल किंवा लोकसभा असेल, तिथे प्रत्येक शिवसैनिक माझ्या समवेत, जिल्हाप्रमुख म्हणून संघटना आमची अख्खी त्यांच्यासाठी अहोरात्र झटलेली आहे. आता आमची सुद्धा अपेक्षा आहे की त्यांनी आम्हाला सहकार्य करावं आणि ते करतील. कार्यकर्त्यांच्या भावनांचा आदर त्यांनी ठेवला, ते ठेवणारच. त्यांचा गट आहे, ते महाविकास आघाडीसुद्धा आघाडीचं पालन करतील अशी माझी अपेक्षा आहे. दादा, खरं तर जिल्ह्यात संपूर्ण चर्चा आहे तुमच्या उमेदवारीची आणि तुम्ही जायंट किलर म्हणून महाराष्ट्रात समोर याल अशी सुद्धा महाराष्ट्रात चर्चा आहे. माझा प्रश्न असा आहे की निष्ठावंत शिवसैनिक जे आहेत
उद्धव साहेबांना मानणारे किंवा बाळासाहेब ठाकरेंच्या पासून मानणारे त्या जी मुंबईत राहणारे लोक आहेत त्यांना कसं आवाहन कराल या प्रचारामध्ये येण्यासाठी? नाही, आता परवा माझी उमेदवारी रात्री जाहीर झाल्यापासून मुलांनी स्वतःकडचे म्हणजे जे नोकरीला मुलं मुंबईला आहेत ती स्वतःच म्हणते, फोन करून सांगत आहेत की आम्ही रजा टाकून आता 20 दिवस महिनाभरासाठी आम्ही स्वतःचा एक पगार ठेवून आम्ही इथे येणार आहे. कारण ही दंडदांडग्यांच्या विरुद्ध एक सर्वसामान्य शिवसैनिकाची लढाई आहे. आणि अ, माझ्या हे निष्ठेचं फळ आहे. म्हणजे माझ्या कुटुंबाचा वारसा, माझ्या वडिलांची निष्ठा, माझे कुटुंबियांचा सगळ्यांची याच्यात जो असलेला सहभाग आहे, याच्याच माध्यमातून मला आज ही संधी पक्षानं दिलेली आहे. आज माझ्या कुटुंबात तिसरी पिढी ह्या पक्षात काम करते. त्याच्यामुळे ही संधी दिली गेलेली आहे. आणि शिवसैनिक असतील, तालुक्यातली सर्वसामान्य जनता असेल, जी ह्या सगळ्या हुकुमशाहीला, या दंडेलशाहीला वैतागलेली आहे, ती सुप्त पद्धतीनं वाट बघते. फक्त निवडणुकीची वाट बघत होती. आता आचारसंहिता लागू झाली आणि लोक व्यक्त होत आहेत आणि व्यक्त होतील आणि 100% हा विजय शिवसेनेच्या माध्यमातून महाविकास आघाडीचा विधानसभेमध्ये दिसेल आपल्याला. मोठ्या सभा कुठला घेण्याचं नियोजन साधारणतः काय होतं? साधारणतः प्रचाराचा रोडमॅप आता आपण ठरवतोय, पण आदरणीय पक्षप्रमुख उद्धव साहेबांची सभा आहे, आदित्य साहेबांचा रोड शो असणार आहे, संजय राऊत साहेबांची सभा, सुषमाताई आहेत, भास्कर जाधव आहेत, आमचे उपनेते आदरणीय भानुटे पाटील सर आहेत, असे विविध नेत्यांचे पवार साहेबांची सभा, पवारसाहेब सुद्धा आपण महाविकास आघाडीमध्ये पवारसाहेबांसुद्धा म्हणजे मी आता उद्धव साहेबांकडे तो किंवा पृथ्वीराज चव्हाण. हो पवारसाहेब आहेत, पृथ्वीराज चव्हाण बाबा आहेत, श्रीनिवास पाटील साहेब आहेत, हे सर्वांनाच सर्व महाविकास आघाडीतील वरिष्ठ ज्येष्ठ नेते सगळ्यांनाच आणून आपण इथे वातावरण चांगलं निर्माण करायचा प्रयत्न करणार. शेवटचा प्रश्न, सर्व मतदारसंघातील जनतेला, कार्यकर्त्यांना, मतदारांना काय आवाहन कराल? ते सर्वांनाच सर्व महाविकास आघाडीतील वरिष्ठ ज्येष्ठ नेते सगळ्यांनाच आणून आपण इथे वातावरण चांगलं निर्माण करायचा प्रयत्न करणार. शेवटचा प्रश्न, सर्व मतदारसंघातील जनतेला, कार्यकर्त्यांना, मतदारांना काय आवाहन कराल? माझी सर्व पाटण तालुक्यातील मायबाप जनतेला एवढंच माझं आव्हान आहे की मी तुमच्यासारखाच एका सर्वसामान्य कुटुंबातला सर्वसामान्य शिवसैनिक आहे. वडिलांच्या कष्टावरती, निष्ठेवरती मी आज ह्या पदापर्यंत आलो आहे. एक संधी तालुक्यामध्ये, एक ऐतिहासिक संधी एका सर्वसामान्य कुटुंबाला जी शिवसेनेची परंपरा आहे त्या माध्यमातून मला मिळाली. आपण तालुक्यात सत्तेचा जो काही नंगा नाच गेली 5 वर्ष 10 वर्ष या लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून आपण सत्तेचा वापर बघितला, तो सगळा खोडून काढायचा असेल तर त्याच्यासाठी मी अहोरात्र झटलेलो आपण बघितलेलं आहे की मी गेली 2.5 वर्ष कसा त्यांच्या विरोधात रस्त्यावर उतरून असेल किंवा प्रत्येक माध्यमातून भांडतोय. आता ही वेळ आहे की सर्वसामान्य लोकांनी सुद्धा माझ्या मागे उभं राहिलं पाहिजे. ही माझं आव्हान, माझी विनंती आहे. तालुक्याचा खरा विकास हा रोजगार मुलांच्या हाताला, डेव्हलपमेंट कशा पद्धतीनं असते, आपल्याकडे पर्यटन, पर्यावरण, अनेक प्रश्न, अनेक गोष्टी आपल्याला करण्यासारख्या असताना सुद्धा काहीच केलं गेलेलं नाही आहे. लोकांच्या मध्ये प्रचंड मोठी निराशा आहे. एकही कुटुंब, इतकी लोक मुंबई पुण्यात असताना एकही कुटुंब स्थलांतरित झालं नाही. या सगळ्या गोष्टी जर आपल्याला बदलायच्या असतील तर आपल्या शिवसेनेच्या वाटेवरती, ओरिजिनल शिवसेनेच्या वाटेवरती यावं लागेल. आणि हेच आव्हान मी जनतेला करतो की एका सर्वसामान्य मुलाच्या मागे उभं राहावा आणि संधी द्या. ते होते हर्षद कदम. खरं तर पाटण विधानसभा मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीच्या माध्यमातून या ठिकाणी तरुणांना रोजगार उपलब्ध करून देऊ आणि सर्वसामान्य कुटुंबातील व्यक्तीच्या पाठीशी पाटण विधानसभा मतदारसंघाच्या जनतेने उभं राहावं, असं आवाहन हर्षद कदम यांनी केलेलं आहे. तर तुम्ही आमच्याशी बोललात, धन्यवाद. धन्यवाद. जय महाराष्ट्र.